रिझल्ट घ्यायला आला असेल. शेवटच्या दिवशी आला आणि काय करून गेला बघा. तिथं शाळेची घंटा होती, आता घंटा काय राहिली नाही. संडासाच्या पायरीवर बादली ठेवतो वाकून, जोशी सरांचं नाव घेतो 4 थेंब टाकून. बघा ना सर, आपल्याबद्दल फळ्यावर काय लिहिलंय ते. आंघोळीला गेलं की चड्ड्या पळवतो. दगडूक सांगलं शाळेचं नाव काढ म्हणून. बघा काय काढलंय आमचा. हा दगडू येतो आणि घंटा घेऊन पळून जातो. कधी एकदा शाळेत न जाता काय माहित. जाऊ दे या शाळेतून. त्या मायला एकदा पास होऊ दे या दगडूला. 54% मी पास झालो. पण दगडूचं काय झालं? त्याला काय होणार आहे? काय बोलला तू? आपण नापास? आपण नापास? भेंडी, मागच्या टाइमला पण तू असा सगळा तोंडातून. परत काय बोलला ना, खालून मिरचीची पूड लावून, कळलं? नाच. काय? तुला शांतारामने बोलवलंय. कोण शांताराम? तुझा आप्पा. बालभारती, मलेरिया, याला बघा. चला रे. अप्पा. अरे वा, राजे येले राजे. थांब थांब, थैसरच थांब, आत येऊ नको. हा मंदा, तामण घे. अप्पानू हे म्हणतोय ना, वावाळते का? पास झालं? अप्पा, अरे घे पेढे घे. हा नाही असं एकच खाल्लंस? 7 का 7? हे घे. हा हा 7 का. खा 7 का. घे घे घे. अप्पा. तोंडावर माझ्या 7 वर्ष तुझ्या जन्माची वाट बघितली, त्यात तुझी आऊस गेली आणि तू तर काय म्हणे नवसाचो. अरे घराक वंशाचो दिवो हो म्हणून तुका मोठो केलो, तर ह्यो दिवो 7 विषयात विजलो. ऐक ऐक ऐक, या भोपूचा आवाज ऐक. अरे आयुष्य गेला रे माझा रिक्षा चालवण्यात. आयुष्य आता तू पण ताच करायचं. डोळे वाटारून पण गप्पस रे गप्पस. पेरे असले मी पण पास झालो. फसवलंस तू मग. आता तू आमका मेलस आणि आम्ही तुका. निघ निघ या घरातून निघ. काय तमाशा लावला? चला निघा इकडून. लय बेकार जायला रे. पास होऊन पण याच्या बापाची परली मला. आईचा घोर आहे. असा कसा फेल झालो आपण? भेंडी पुस्तकातला शब्द हाय तसा बघून बघून लिहिला होता. अरे इतिहासाच्या पेपराला भूगोलाचं पुस्तक लिहिल्यानंतर काय होणार? चला तुम्ही करा रे भंकस आपली. आपण आहेच ना तसा. चला ही जिंदगी आहे ना रिक्षाचा भोपू झालाय भोपू. कोणी पण येतं आणि वाजवून जात. हे बघ
या असल्या पोरांना आपला बाप बघतो ना अभ्यास करताना, म्हणून मग आमच्यावर घरी चढाचढ होते. चायला ह्याला नागोबात करतो मग आता. हो चला, तुम्ही पण काय कामाचे नाही रे. मित्र मित्र बोलता आणि बापाला पेढा देता का आणून? कोणी नाही वागत प्रेमाने. आपली आई होती, ती पण सोडून गेली. एक लिमिट. मेन लोचा असा आहे की तुझ्यावर प्रेम करणारा कोणतरी आपला माणूस पाहिजे. म्हणजे एक तरी डेम हाय तुला. चले फालतू. फालतू लव फालतू. हे ब बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन्स देर आर वुमेन्स. हे दगडू, लाईफ मध्ये लव नावाचा टाइमपास पाहिजे. लव पाहिजे. अरे लव इज लाईफ. पण त्यासाठी पैसे कमवावे लागतील. हे काय, जितना पैसा उतना प्यार. 100 डालेगा 100 मिलेगा, 200 डालेगा 200 मिलेगा. तू कितना डालता है बोल. 300. वाह, इतिहास गवाह. आज तक जो पेपर डाला है वो बड़ा आदमी बन गया. ये छोटा काम नहीं है, समझा. चल. देख दगड़ू, वैसे तो मैं तेरे को पूरी दुनिया घुमा सकता, लेकिन ये देख, ये है भटाची चाल. भटाची चाल, भटाची चाल. दुनिया में पेपर किधर भी टाइम पे नहीं पहुंचा तो भी चलेगा, लेकिन इधर को वक्त के टाइम पे ही पहुंचना मांगता है, समझा. अच्छा ठीक है, चल तुझे समझाता हूं, आजा. भटाची चाल. आजा दगड़ू आजा. ये देख, ये है गोखले. इधर को एक पेपर डाल. चल चल आगे आ. ये हळदणकर है, इधर को 5 पेपर डालने का. 2 हिंदी, 2 इंग्लिश, 1 मराठी. हाँ, और सुन, उधर आपले वर्तमान पेपर डाल. जा चल, जल्दी भाग, जल्दी भाग. चल आजा. ये है मिस्टर पानसरे, उम्र 65 साल और बीवी 26 साल. सुरमा है. इधर को पेपर नीचू से डालने का. डाल. शाबाश. चल. तसे तर जिकडून आला आहात तिकडे परत जा, म्हणजे उकिरड्यावर. चल दगडू. थांब. हे बरीक तुझ्या आई बापाला छान जमले हो. जसे वर्तन तसे नाव. दगड आय नाही आपल्याला. बरं झालं सुटली बिचारी, नाहीतर हे भोग आले असते तिच्या वाट्याला. हा, आता एका उदबत्तीने नाही भागायचे, अख्खा पुढाच जाळला पाहिजे. उत्कृष्ट असे साताऱ्याचे कंदी पिढे देऊ का अर्धा किलो. हलवायचं दुकान आहे काय आहे. निघा. टुकटुक आवाज येता कामा नये, लक्षात ठेव. नया है वो. फिर नया है वहाँ. पेपर डालूंगा डोके में. जाओ इधर से. चल. सुबह का चुटड़ा कर दो. नया है वह. चायला या शाकालच्या बघतोच याला. दादूस, बॅगी घेतली बघ बॅगी. ए कोंबऱ्या, प्लेटा कशा पॅन्टीच्या. बॅरी रे. दादूस, तू अजून चड्डी नच तुझ्या. दगडू, तुला कुठला लव पाहिजे बोलच. आता तुला सदर्भासहित स्पष्टीकरण देतो. डाव या प्रकारातल्या पोरी मुलगा किती चू असला ना तरी त्यांना भाव देतात. दादूस, मालाला माल काय मग आज शॅम्पू. या माल आपल्याला हव्याशा वाटतात, कारण त्या सगळ्यांनाच लाईन देतात ना. एक लिमिट्स. हॅलो, माय सेल्फ अजय. कसं काय मग.
तिला फाटा. दिस इज चॉल टवका. दगडू ही बघ, ही कशी वाटते? जो आजकाल गायब होत चाललाय, तू हिलाच पटव. नाही रे, या आपल्यातली नाही. का दम ना फाटली का तू देतो? अरे ए ए ती कोणाची पोरगी आहे माहित आहे तुला? कोणाची? ॲटॉमिक शाकालची. इंसानियत के दुश्मन काळ्या पिप्प्या काळ्या मनुक्या. दुश्मन आई बाबा. काय गळपटला काय? काय शोधताय? कानातलं पडलं बहुतेक. आता बाबा ओरडणार. रडू नका तुम्ही. आपण शोधतो ना. भेटला. आभारी आहे. हा भारी आहे कानातलं. भेट आपुली स्मरशी काय तू मनात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. तब्येत बरी नाही आहे का? बरी आहे. मग काय झालंय? तुझे सूर इतके रुक्ष का लागतायत? अगं, गाण्यात भाव यायला नको का? त्या शब्दांशी सुरांशी रिलेट कर ना स्वतःला. म्हणजे तटस्थपणे गाऊ नकोस. आतून गा, मनापासून गा. तू जोपर्यंत इथून गात नाहीस ना, तोपर्यंत तुझे सूर माझ्या हृदयाला कधीच नाही भिडणार. पण म्हणजे नक्की काय हवंय? मला सांग, गाताना कुणाचा चेहरा डोळ्यासमोर येतो? भास होतो कुणाचा? एखादी अशी व्यक्ती जी आपल्याला खूप जवळची वाटते, जिच्याशी सगळं काही बोलावं असं वाटतं, जी हक्कानं आपलं सगळं ऐकते, आपल्यावर खूप
खूप प्रेम करते. प्रेमाची ताकद समजली ना की आपोआप सुरात भाव येऊ लागतील. लक्षात येतंय का मी काय म्हणतेय? अगं पण तसलं काही नाहीये अजून. आता कॉलेजात गेलीयस ना, भेटेल कोणीतरी. अगं पण ते जे कोण असेल ते बाबा ठरवतील ना. बरोबर आहे. तुमच्याकडे सगळं तुमचे बाबाच ठरवतात ना. म्हणजे काही नाही. वाजलेत बघ किती. आई ग उशीर झाला. ताई मी निघते. सांभाळून जा. छायला शाकाल. आयला पराजक्ता. अरे देवा. थांब. किती वाजले? 7:14 40 सेकंद. आम्ही सांगितलेल्या वेळेतच घरात यायला हवं. सांगितलं होतं. सांगितलं होतं की नाही? चुकले बाबा. स्पृहाकडेच होतीस ना? हो. राजू, स्पृहाला फक्त गाण्यासाठीच गुरु मानायचं, बाकी काहीही नाही.
ध्यानात येत आहे का? थांब. आम्ही तुझ्यासाठी गंमत आणली आहे. गंमत. गंमत? हा. हे बघ, आधुनिक भारतातील वैज्ञानिक लेखक गन्ना पालव आणि हे आहे संस्कारक्षम भारत लेखक अच्युत फडके. दुश्मन. आहे की नाही गंमत? छान आहे. वाटलंच होतं मला तुला हे आवडणार. जा मजा कर. राजू काय आई? हे बघ राजू, हे गाणं बिणं सगळं ठीक आहे, पण तू ना तुझ्या बाबांचा आदर्श ठेव डोळ्यासमोर. भाभा ॲटॉमिक सेंटरमध्ये कामाला आहेत 25 वर्ष. ज्युनियर लिपिक का असेनात, पण आहे. राजू, स्पष्टच सांगते, तुझ्या कॉलेजमधल्या मुली कशा आहेत, त्या कशा दिसतात, मिरवतात, नट्टापट्टा करतात, पावडर लाली लावतात, मला हे सगळं चालणार नाही. कॉलेजमध्ये अभ्यासच करायचा, नाचकाम नाही, कळलं? बस एवढं परत करूया. चल प्राजक्ता, जॉईन हो आम्हाला. हा, ये ना तू पण. नाही, नको. ठीक आहे, माझ्या घरी चालत नाही असं. अगं ये ना, कोणाला कळतंय? चल ना. अगं खरंच, अगं नको, खरंच नको. उगाच कोणीतरी बघितलं आणि सांगितलं म्हणजे नको. तुम्ही नाचा. चला आपण पहिल्यापासून करूया. हा, ओके. ए, क्या करता है? क्या करता है? लड़की को देख रहा था? लड़की को देख रहा था? जाऊ द्या ना काका. अरे वाह, पकडलं तर लगेच काका. हा? अच्छा आहे, अच्छा आहे. चल चल चल. हात लावू नका, आताच माहितावर ना आलो आपण. आय कार्ड किधर है? आय कार्ड किधर है? तुम मुझे आय म्हणताय? मुझे? कोण आहे? कौन है मैं? दगड़ू शांताराम परम. अरे हम गरीब हुए तो क्या हुए, दिल से अमीर है. हम काले हुए तो क्या हुए, दिल वाले हैं. के राजे हैं हम. एक आई कार्ड क्या नहीं लाया तो क्या गलती होया हमारी. कभी हवा से पूछा है आईडी, कभी पानी से पूछा है आईडी, कभी अपने बाइकों से पूछा है आई कार्ड. चलो एक एक करके साइड हो जाओ, अब अपना काम करो. पढ़ो लिखो बड़े बनो, पैसा कमाओ और मर जाओ. अय्या, कोण ग हा? दगडू. मगाशी नाही का नाव सांगितलं त्याने. शी, कसला डेअरिंग बाज आहे ग. मला पण हल्ली सारखा माझ्या आजूबाजूला दिसतो ग. ए, तू लक्ष नको देऊ. मवाली एक नंबरचा. नाहीतर काय, भाषा बघितली का त्याची. शी, चल ग, आपण आपली रिहर्सल करूया. ए नाही ग, तो एवढा वाईट नाही वाटत. आवडलाय वाटत. मज्जा आहे. ए चंदा, गप गप, काहीतरी वेड्यासारखं बडबडू नकोस. राहिलं. प्राजक्ता. हा, आले. मला त्या टिळक मावशी माहिती आहेत का?
त्यांच्या मिस्टरांना प्रमोशन मिळालं. बाळा, ताप चढलाय का? हा, चकवा नाही ना पडला? झपाटलंय का कोणी? काय बरळताय, विचारा ना तिला. हम काले हुए तो क्या हुआ दिल वाले हैं? हाँ? अहो, हम तेरे चाहने वाले हैं. काय बोलताय? डायलॉग आहे का? हवा आने दे. कुठून? ही भाषा आहे तुझी? पहा, हे संस्कार होत आहेत सिनेमांमुळे. भाषा शास्त्राची 4 पुस्तके वाचली असतीस तर चांगले संस्कार झाले असते मनावर. काही नाही, उद्या त्या सार्वजनिक वाचनालयामध्ये जायचं आणि तिथे ह ना धांदरफळे यांचं पुस्तक आहे ते घेऊन यायचं. पुस्तकाचं नाव आहे सिनेमा एक शाप. आ दा पा दा को न पा दा दा मो जी चा घोडा पा दा. हा, अरे काय करतोयस? आवाज कमी, आवाज कमी. काय आवाज हळू काय? या मोठा काय? विश्वकोश आहे तो, खंड दुसरा. माझा येते. ये मोठा आला तू. पुस्तक काय काढून घेतो? देव काय खवडा देऊ? देव 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 खवडा देव. ओ ओ, मला पुस्तक बदलून हवंय. चकता तो बघ दगडू. का बघ ना. टीव्ही झालाय. खोकतोय जास्त, वाचतोयस कमी. मराठी विश्वकोश खंड दुसरा. काय? शुकशुक, हा बघा मला त्रास देतोय. ए तू काय? हा, नाही बाहेर जा. नाका वाटलं तुला? उठ, बाहेर जा. अहो, बाहेर कशाला काढताय? त्याला वाचायची इच्छा आहे ना, वाचू द्यात मग त्याला. हे पुस्तक मला बदलून हवंय. सिनेमा एक शाप. हो ना धांदरफळे. हा हा, ना धांदरफळे. चल. अरे भिंगरू, हे घे वाच. तुझा विश्वकर्मा. दगडू आज खुश दिसतोय. दगडू दादूचं काहीतरी लफडं आहे. और काय चाललाय? काय आणलं दादूस? काय आहे तुझ्या मनात? मंगला गोड बोले. परली र परली, दादूची विकेट परली. मग आता 143 कधी बोलणार? काय? आय लव्ह यू. साला, तू तर जामच सिरियस झाला रे. तुला बोललेला मी, लव म्हणजे टाइमपास. तुला टाइमपासला प्रेम समजला? तुझ्या मनात काय आहे ते दिसतंय मला दोस्ता. अरे माणूस प्रेमात पडला ना की आंधळा होतो, खोटं बोलायला लागतो, कारण त्याचं मन त्याला तसं करण्यास भाग पाडतो. मनात असं काही नसतं रे खोटं बोलणं, पण तो आपोआप ते करू लागतो. मनाला जेव्हा खुल्लम खुल्ला प्रेम करता येत नाही ना, तेव्हा त्याला फूनच्या फून प्रेम करतो. तू आम्हाला फसवशील रे, पण या मनाला कसं फसवशील? झालं झालं लव खुश. चल पतंग उडवूया.
चाल समावून रे मला पाऊस येणार वाटते छत्री का त्यान भशामल मिठीत कळत बिजली समा लख लखले ग दिसला मग तो देवकी नंदन दिसला मग तो देवकी नंदन अनमी डोळे मिटले ग अनमी डोळे मिटले ग मी मज हरपून बसले ग मी मज हरपून बसले ग सखी मी मज हरपून बसले ग सखी मी मज हरपून बसले ग मी मज हरपून बसले प्राजक्ताताई शब्दांचे अर्थ समजून मनापासून गायला लागलात आपण कसं काय बरं गाताना कोणीतरी दिसू लागलं वाटतं छे छे नाही नाही तसं काही नाहीये अगं ठीक आहे त्यात एवढं रिॲक्ट होण्यासारखं काय हा अगं पण खरंच नाही तसं काही डोळे बंद कर आपण बघूया कर म्हणते ना नीट बघ नक्की कोणीतरी असेल नाही नाही कोणी नाहीये काय ग कोण दिसलं कोणी नाही प्राजक्ता काय लपवतेस अगं खरंच नाही असंच आई काही खरंच नाही बरं ठीक आहे फक्त तो जो कोणी आहे त्याला आधी जाऊन थँक्स म्हण कारण आज त्याच्यामुळे तुझ्या सुरांना भावनेची जोड लाभली आहे वेळ लागलं पाहिजे माणसाला वेळ गणिताचं विज्ञानाचं संशोधनाचं बरोबर आहे पण नापास झाला हो पेपरची लाईन टाकतो हेच चुकतं तुमचं नापास तो नापास अपयश ही यशाची गुरु किल्ली आहे कळलं का त्याला ते हे दाखव फुले बाई वाड्यावर या असं म्हणताना काय आवाज लागायचा नाही ए मी काय बोलतोय तू काय बोलतोय अभिनेता फुले नाही नाटक असुरांची झाली फुले हे नाटक दाखव त्याला प्रोत्साहन मिळेल वेळ भेटला की दाखवतो त्याला असा धीर नको सोडू चल धीर नाही हो सोडू शेवटी द्यावा काय तुला तर माहितीच आहे आपण दोनच गोष्टी मानतो आई बाबा आणि साई बाबा तुझ्यापासून काय लपवायचा तुला तर सगळ्याच माहिती आहे प्राजक्त आपल्याला लय आवडते पण बाबा
ते आपल्याकडे बघतच नाही. आपण लय ट्राय मारला, नाहीच बघत. पण बाबा, तुझी कृपा असू दे आपल्यावर. काहीतरी चमत्कार कर बाबा, काहीतरी चमत्कार कर. पडला, खपला, मेला, हात निखळला. काय बरं झालं. फार लागला असेल नाही कोणाला? त्या पेपरवाल्याला. त्याला लागलंय काय? हातपाय तुटतात, जीवही जातो. एवढे थर लावायचंच कशाला मी म्हणते. कोण आहे? जिवंत आहे. बावळट कुठचे. काय रे, खूप लागलं का? नाही नाही, फ्रॅक्चर झालं? बँडेड झालाय, पंचर नाही. दे मला बिल दे, मी पैसे आणते. दे मी करते. दे आणि इकडे. खूप दुखतंय का? नाही नाही, आता अजिबात दुखत नाही. तू विचारला ना, आता गुदगुदला होत आहेत. 13, 14, 15 आणि 15.5. धर. काय रे, कशाला एवढं वर चढायचं? यावर्षी आपला मान होता ना, लय मान आहे आपल्याला वस्तीत. ठीक आहे, काळजी घे. पाया पडतो म्हातारे. हा काकू. ठीक आहे, या आता. येतो. हा या. फोडणी. एक लिमिट्स. ये माधवराव लेले को तो तू ले लेगा, लेकिन इसका क्या करेगा? हा कोण आहे फालतू? फालतू? हा फालतू. वल्लभ हुद्दा मिलिटरी स्कूल. प्राजक्ता वहिनीचा भाऊ कधी परवाच आलाय कशाला याची टासायला. तुम्हाला माहित होता? बोला वल्लभ लेले बॉडी बिल्डर श्री दगडूच्या देवचा भाऊ कुठे सापडणार? व्यायाम शाळेत. घे रे. अरे हा बघ काय करतोय. टार्झन पिक्चर लागला आणि जिमला गर्दीच वाढायला लागली. अरे हा कसला टार्झन? हा अर्धा डझन आहे. पाटीलवाडीत राहतो. हा. ए बिल्डर, बॉडी बनवायची आहे ना. एका दिवसात बनवणार वाटतं. हो. अरे नीट मार, नाही तर 4 जण बॉडी म्हणून तुलाच उचलतील. हैप्पी बर्थडे वल्लभ. अरे याद था तुझे? बस क्या दोस्त यार. वल्लभ, हॅपी बर्थडे यार. हा आता विश कर. थँक्यू. या संध्याकाळी घरी पार्टीला. नको रे, तुझे बाबा डोक्याचं दही करतात. हे गप रे.
या मुकाट्याने. अरे वल्लभ 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 वल्लभ. तुमच्याकडे आपण व्यापार टाकतो. तुझं काय नाव? दगडू परब. चांगलं. हॅपी बर्थडे. थँक्यू. फ्रेंड फ्रेंड. संध्याकाळी पार्टी. संध्याकाळी येताना याला पण घेऊन ये रे. हा ए पेपर टाक्या, तू इथे कसा? वल्लभ हा इथे कसा? मीच बोलवलंय त्याला. जिम मध्ये ओळख झाली आमची. हा जिम. हा तिकडे पेपर टाकत असेल नाही का? आई श्रीखंडपुरी आंटी आहेस ना? थांबा. श्रीखंडपुरी सगळ्यांना मिळणार. श्रीखंडपुरी खाण्याच्या अगोदर आज आपण एक छान खेळ खेळणार आहोत, बुद्धीचा. वल्लभ मी जरा 10 मिनिटात जाऊन खाली बेस. तुझ्याकडे बघून तुझा आणि बुद्धीचा काही संबंध असेल असं वाटत नाहीच. तरी प्रश्न पहिला, विमानाचा शोध कुणी लावला? कट. तू सांग. राईट ब्रदर्स. उत्तर चुकलेलं आहे. अहो राईट ब्रदर्स. तो परदेशात. भारतात विमानाचा शोध तळपदे नावाच्या माणसाने लावला. मराठी माणूस. ए हात नको, चल आया. हा तुला एक सोपा प्रश्न विचारतो. दुश्मन. पेपर टाकतोस, कधी वाचतोस का? हा मला सांग, मार्क्सवाद कुणाचा होता? सांग. इंसानियत के दुश्मन. सांग. माझा. हा म्हणजे सरांनी दिलेले मार्क्स आपल्याला कधी पटत नाहीत ना, म्हणून आपणच शोध लावला मार्कवाद. बावळट. म्हणून तुझ्या बापाने तुझं नाव दगड असं ठेवलंय. दगड. काका मी तुम्हाला एक प्रश्न विचारू? हा म्हणजे सोपा आहे, तुमचा नेहमीच आहे. किती किती गोंधळ तो प्रश्न विचारताना. विचार. मावा कसा बनवतात? उठ उठ. चालता चालता हो. उलट पुन्हा दिसलास ना या घरात तर थोबाड फोडून टाकीन तुझा. चायला सकाळच्या फार भेटू दे. चायला याच्या टाकल्यावरच फटके मारतो. चायचा खोयचा. आणि वल्लभ असल्या घाणेरड्या आणि गलिच्छ माणसांना पुन्हा घरात घेऊन यायचं नाही, कळलं? आपला पण चुकला रे. काय बोललो नसतो ना, आरामात भेटली असती ती. मला वेड लागले प्रेमाचे. मला वेड लागले प्रेमाचे. प्रेमाचे प्रेमाचे. पराशक्ता.
ते आपण ते आपल्याला काय झालं? 4 दिवस झाले. उत्तर नाही. वाचनालयात गेलो. उत्तर नाही. क्लास बाहेर बघितलं. उत्तर नाही. घराबाहेर फिरलो. शाखा दिसला. असं का झालं देवा? देवा देवा तुझ्या पुरा हात जोडताय. ह्याला ती मिळून दे. कारण माझ्या मोठ्या दादूचा शर्ट आमच्या दगडू दादूसला दिलाय आणि तो 3 दिवस वापरून किती घाण केलाय बघ. देवा आपण प्रेम केला, आपला काय चुकला काय? मग तिने उत्तर का नाही दिला? इतके दिवस मला काय झालंय काहीच कळत नाहीये रे. मग मी मनाच्या गाभाऱ्यात शोध घेतला. आधी वाटलं राग आलाय का, पण तोही धड येईना. मग उमगलं
माझी एखादी गोष्ट हरवली की मन कसं घाबरं होतं. माझे साधे कानातले हरवले तरी सुद्धा मी किती घाबरले होते तुला माहिती आहे ना. आणि आता तर हृदयच हरवलंय. मनाने उठाव केला, मेंदू गदा गदा हलवला, आतमध्ये स्पंदन निर्माण झाली, त्यांना हिंदोळे देत मी इथवर येऊन पोचले तुझ्या ओढीने. कोण आहेस तू? दगडू. तुला काहीच कळत नाहीये. अरे काय? बोलली आय लव्ह यू बोलली. नाही रे, बोलली काहीतरी हल्लं, काहीतरी उठलं. अरे तेवढं तरी असं बोलू नकोस. अरे काय मराठीत बोलली आपल्याला काय कळलाच नाही. एक लिमिट, ती आय लव्ह यू बोलली काय? नाही रे. अरे मग आय लव्ह यू बोलला पाहिजे, ते महत्वाचं आहे. जा आधी विचारून ये. पराजू पराजू. अरे 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 पडशील. काय झालाय? तुझं नाव जरी ऐकलं ना तरी धडधडायला लागलंय रे. आपण डॉक्टरकडे जायचा काय? तू सरळ बोल ना, आय लव्ह यू हाय की नाही? तू समजून घेणार रे दगडू. तुम्ही सभ्य लोक ना सरळ काय बोलणारच नाही. एखादा जोक आवडला तरी एवढंच हसणार, कोणी मेला तरी एवढंच करणार. सरळ बोला ना, बिंदास भिडा ना. हा तर हा, नाही तर नाही. तू असं काहीतरी बोलायला लागलास ना की माझ्या मनाच्या डोहात तरंग उठायला लागतात. कसले डोह, कसले तरंग. आपल्याला आठवतंय ना, तुला नाचायचं असेल ना तर तू नाचत नाही. अपलम चपलम, दहंडी, आणि आता बोलायचं तर बोलत नाही. उद्या तू आपल्या बरोबर मलेरियाच्या बहिणीच्या हळदीला यायचं. अरे पण इकडे कोण नाही बघणार तुला, कोण नाही ओळखणार. तू बिंदास नाच. तुला जे करायचंय ना ते तू कर. आणि बोलायचं असेल ना तू बिंदास बोल ग. गळपाटला काय? अरे आपला पण गळपाटला. फोटो भेटेल काय? कशाला? आठवण आली की बघत जाईल ना आपण. हा आपला फोटो. हा कुठला आहे हा? जत्रेतलाय. जबराट आहे ना. आपण पण घेऊन जाईल तुला जत्रेत. हे घे. ठेवू ना तुझ्याकडे? नाही नको, मी कुठे घरी ठेवू.
आपला कसा आहे, घर छोटा आहे पण लय जागा आहे. तुझा घर मोठा आहे पण जागाच नाही. म्हणजे राहू दे. साई बाबा. हे ठेव तुझ्याकडे. आठवण आली ना की बघत जा, आपल्याला कळेल आपोआप. उशीर झाला ना, निघायला हवं आता. निघते. इंडियन ट्रस्ट कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर. कलम कुठला आहे? 92 कलम. मुंबई पब्लिक ट्रस्ट. थांब, कुठे गेली होतीस? स्पृहा ताईकडे. शपथ घे. मैत्रीण. कोण? अलका. अलका म्हात्रे. माशाचा वास येतोय कुठून तरी. ए हे खाल्ले नाहीस ना मासे? आकर आकर आकर. अगं बाई, लाल हिची जीभ. नक्की हिने मासे खाल्लेत. अनुजा, मासे खाऊन जीभ लाल होत नाही. तुम्हाला कसं माहित? काय खाल्लंस का? बर्फाचा गोळा. थोडासा चाखला. परमेश्वरा, खाली बस. बस खाली. राजू बेटा, आपण गाणं करणारी माणसं आहोत. आपण बाहेरचं काही खायचं नाही. आता माझंच घे, मी खातो का बाहेरचं? सूर लाव. चूक सामान्य. माझं बघ आता. लाव, सूर लाव. गुंतता हृदय हे, गुंतता हृदय हे, कमलदलाच्या पाशी, कमलदलाच्या पाशी, हा प्रणय गंध परिमळे. काय गे? शिव 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 शिव. कॉलेजने असल्या कपड्यांवर बंदी घातली पाहिजे. काय सकाळी सकाळी. हे बघ, कावळ्याचं घरट. हात घातला असता 3-4 अंडी सापडतील. चल. हा पेपर टाके इथं काय करतोय? काय रे, काय तोंड्या, इथं काय करतोय? लाईन टाकतोय. पेपरची लाईन टाकून झाली ना की आपण फुलाची लाईन टाकतो. कसली? फुलाची. फुलं? काय तुझे उच्चार रे? फुलं नाही रे, फुलं. फुले, फळा, फणस, फ. गावढळ. सकाळी सकाळी दिसलास म्हणजे अख्खा दिवस आता माझा खराब जाणार. भिकार. नाही ते फुलं. नाही ते फुले. पावळत. तुझा वर्ग संध्याकाळी न्यायला येतो.
हे घुबडा, दुश्मन तिच्याकडे काय बघतोयस? हा? चल. द्यायची तुले. इंसानियत के दुश्मन. Order of a magnitude is defined. अय्या गुलाब कोणी दिला? दगडूनी. किती रोमॅन्टिक. भलतीच प्रगती आहे. Nearest power. चंदा प्लीज कोणाला काही बोलू I नको repeat. ग. मी कधी कोणाला सांगते का? पण बच्चन आहे हा. Order of a magnitude. पण जरा सुकडे आहे नाही? नाही छान आहे. त्याचा मित्र पण मस्त आहे कोंबडा. Ajakta, चंदा what is the order of magnitude? Stand up. What is the order of magnitude? तुला जर लेक्चर मध्ये राहायचं नसेल, यू गेट आउट. सॉरी सर. तुझ्यासारख्या मुलीचं असं लक्ष नसणं हे एक्सपेक्टेड नाहीये. आय एम सॉरी सर. Be seated. So, order of a magnitude is defined. प्रेमात पडलं ना की अशीच पडते. आईला वहिनी नाही आली अजून. येणार. आमचा ठरलाय ती येणार. आईला वहिनी आल्या. वहिनी नमस्कार. या या बसा बसा. बस बस. काय ताई एक गरमागरम भजी द्या वहिनींसाठी. मला वहिनी नका ना म्हणू प्लीज. नाही नाही भजी नको मला. बाबा म्हणतात बाहेरचं खायचं नाही, त्यात खूप तेल असतं ना. वहिनी आता बाबा बाबा नाही करायचं. हा आता दगडू दगडू करायचं. ए दगडू नाही रे, रॉकी. ओके रॉकी. आता रॉकीच तुमचं सौभाग्य आहे. हा ए पाणी दे रे. हे घ्या पाणी घ्या वहिनी, पाणी घ्या. आईला शाकल आईला बघ. दगडू दादू. शाकल? काय झालं? अरे सांग तरी. अरे झालं काय? काका 2 प्लेट गरमागरम भजी द्या. माझी बॅग. दोन प्लेट भजी. वा छान द्या. राहू द्या. फार उत्कृष्ट असतात हा तुमची भजी. द्या राहू द्या. बरं द्या. पैसे दे. गेला गेला. चल नाही येणार आता. बस बस. तू
माझ्या बाबांना शाकाल म्हणतोस? रॉस्पेक्ट नाही. तू शान नावाचा सिनेमा बघ ना, त्यात ते तुझे बाबा ते ऑटोमिक काय ते करतात ना, तशीच शाकालची पण त्या पिक्चर मध्ये ती प्रयोगशाळा तीच काय ती आहे. आईला आज वहिनी लोकांची जत्राच आहे वाटतं. काय मलेरिया? दिस इज आपली डेम रेखा. मागच्या वेळी वेगळी सुरमई दाखवली होती, हातात जावला. एक लिमिट्स. ती सुरेखा, ही रेखा, ती आपला टाइमपास होती रे. हे लव आहे, खरा लव. पण म्हणजे आपला टाइमपास नाही येणार रे. अरे त्या कोंबड्याचं कसलं मनावर घेतेस तू? तर तसाच आहे, दर महिन्याला एक कोंबडी बदलतो, म्हणून तर आम्ही त्याला कोंबडा बोलतो ना. आणि हे बघ, आपण टाइमपास नाही करत आहे, आपलं सिरियसली जाम प्रेम आहे तुझ्यावर. साईबाबा शपथ. तुला माहितीये, तुझ्यासाठी घर सुद्धा सोडीन. घर नको सोडू, चाकल बोंबलेल म्हणजे तुझा बाप. बाप नाही रे, बाबा. बाबा. प्राजक्ता, तुला सांगू, आपल्याला एक चॅलेंज आहे. चॅलेंज. आपण ना तुझ्या घरी वरात घेऊन येणार, वाजत गाजत, आणि अख्ख्या गावाला गाव जेवण घालणार. होय. उत्कृष्ट झालेला आहे स्वयंपाक. छान. छान झालेत मोदक. वल्लभला फार आवडतात. आजही जेवायला नाही. राजू, हे बाळा, कुठे लक्ष आहे? जेव. असं लक्ष नसतं जेवणात आणि मग खाल्लेलं अंगाला लागत नाही. परमेश्वरा, भजी राहिली, आठवण नाही का करायची? हे कडेला असून लक्षात नाही. तुझ्या मोदकाच्या नादात विसरलो. बापट आणकडली आहे. आमच्या कॅन्टीन मधल्या बापटबाई उत्कृष्ट भजी बनवतात, जगात एक नंबर. तिच्यात हसण्यासारखं काय? बाबा, तुम्ही कधी कधी असले लोचे मारताना माझा लफडा होतो जाम. तरी पण तुम्ही मला लय भारी वाटत. खायला लय झालं जेवण. आईला भाषा ऐकली तिची? किती दिवस सांगते आपण दुसरीकडे राहायला जाऊया, मुलगी मोठी होतीये. त्यात प्राजक्ताची लक्षणं मला काही बरी वाटत नाहीये. तुम्ही लक्ष का नाही देत? लक्ष द्यायचं म्हणजे काय करायचं? सकाळी उठल्यापासून बदलायला सुरुवात करू? तुला माहितीये, मुलांना मारलेलं मला नाही आवडत. वेळ आली तर तेही करावं लागेल. माझी प्रिय प्राजू. ते पेनाने नको लिहू, मग रक्ताने लिही, रक्ताने. माझ्या इजे नाही रे. जा जा त्या रफिक चिकन वाल्याकडे जा आणि बुजभर रक्त घेऊन ये कोंबड्याचं, त्याच्याने लिही. तसं कलर शेमच असतो रे रक्ताचा. हा, आणि त्यापुढे 2 थेंब पाणी. अरे म्हणजे तिला कळलं पाहिजे तू पत्र लिहिताना किती रडला होतास. तर लिही, तुझे भुरभुरणारे केस, तुझे मृगनयनी डोळे, तुझे गुलाबी गाल, तुझे लाल लाल ओठ, तुझी नाजूक हणवटी, तुझ्या खांद्याचा बांधा, तुझी कमणीय मान, तुझे. आता अजून खाली गेलास ना तर तुला असाच वर पाठवेल आपण. काय आमचा. चल तुम्ही काटा इथून,
आपला लेटर आपण लिहितो चल. नाही, आई, 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 आई. चल. मी काहीच नाही केलंय चल चल काहीतरी सांगतो रे आपले. प्रिय प्राजक्ता, माझी लव प्राजू, साई बाबा शपथ, आपल्याला 2 गोष्टी लय आवडतात, काजू कतली आणि माझी प्राजू पतली. काय चाललंय? काय करतेस? अभ्यास. हसत हसत? हो, आवडतो मला विषय. खूप अभ्यास बाकी आहे ना. ठीक आहे ठीक आहे. झोप हं आता. उद्या कॉलेजला जायचंय ना. तू समोर असलीस की मला धुरकट दिसते. फक्त तूच दिसते, बाकी सगळे ढगात. 143. बघ त्यांनी आशीर्वाद पण दिला. आता तरी सांग लव्ह लेटर कसा वाटला ते सांग ना. अरे प्राजक्ता, गेला 1.5 तास मी तुला शोधतोय. स्पुराच्या घरी फोन केला तर तू तिकडे गेलीच नाहीस. कुणासोबत होतीस? कुणासोबत होतीस? मैत्रीण. कुठे मैत्रीण? कुठे आहे मैत्रीण? आत्ताच गेली. घरी चल, घरी चल. प्राजक्ता, तुला चांगलं माहिती आहे मला कुणीही कुणाला मारलेलं आवडत नाही. मी तुला आतापर्यंत कधीही मारलेलं नाहीये. मारलंय का? सांग मला, मारलंय का? क्लास सोडून मैत्रिणीकडे जाणं एवढं काय महत्वाचं घडलं होतं? प्राजक्ता, तो कोण होता? कोण होता तो? कोण होता तो? फसवलंस तू आम्हाला. विश्वासघात केलास तू. नाही बाबा. चाचा, वो आई नहीं क्या? अरे कौन वो? वो लड़की है ना, पंजाबी ड्रेस रहता है, 2 वेना में फूल रहता है. हाँ वो
वो आई थी लेकिन कब की चली गई? अरे गेले 2-3 दिवस नाही आली ती. अरे ती आता घरी गेली. घरी सगळे ठीक ना? हो, पण तू काय विचारतोस? कोण तुम्ही आणि कोणी सांगितलं तुम्हाला मी गाण्याचे क्लास घेते? आपल्याला माहिती आहे ना. म्हणजे हिने सांगितलंय. मी हो, ही आपली बहीण मंदा. हिला गाणं आवडतं ना म्हणून शिकायचंय. हा पण संध्याकाळी 5 ते 7 याच टायमात. नाही, आय एम सॉरी, पण यावेळी माझ्याकडे ऑलरेडी एक शिकवणी असते. सॉरी. सॉरी काय? येऊ आपण? या तुम्ही. अरे हम गरीब हुए तो क्या हुए, लव को दिल से करते हैं, दिल से. हीर और मजदू का क्या हुआ, लड़ना पड़ा इस जालिम दुनिया के खिलाफ. सलीम सलीम लैला के प्यार में पागल हो गया, पागल. लेकिन लव कब हुआ? नहीं, बिल्कुल नहीं. रोमियो और अनारकली का प्यार तो दुनिया भर गाजा, लहराने पड़ी हुआ. लेकिन लव हुआ तो हमने क्या गलती किया? हमने भी तो लव ही किया. किसी को मारा पीटा नहीं. चंदा, पराजू, दगडू कोणाला सांगू नकोसा. तिच्या घरी संशय आलाय. मारलं म्हणे तिला. ते नजर कैद म्हणतात ना, तसं केलंय. कोणाला सांगू नकोसा दगडू. चायला दगडू, please. सकाळचा प्राजक्ता, नको, तुझा हात काळा होईल. होऊ देत. यालाच तर प्रेम म्हणतात ना दगडू. तुला माहितीये, तुझ्यामुळे होणारा त्रास सुद्धा खूप गोड वाटू लागलाय मला. तुला माहितीये तू मला का आवडतोस? साधा आहेस तू, सरळ आहेस. जे मनात येईल ते बोलून टाकतोस. तुझ्या बरोबर असले ना की मला खूप मोकळं वाटतं, असं मुक्त असल्यासारखं वाटतं. तू म्हणाला होतास ना मला, मी तुझ्या घरी येईन, बँड बाजासकट तुला घरी घेऊन जाईन. मला खात्री आहे तू तसं करशील. कारण प्रेम म्हणजे टाइमपास नाही रे दगडू. म्हणून म्हणते, खूप मोठा हो, सिद्ध कर स्वतःला. तुझं बरं आहे रे. तुला पाहिजे तेव्हा तू ओरडू शकतोस, चिडू शकतोस, पण मी काय करू? कोणाला सांगू? राजू, आई बाबा हल्ली नीट बोलत नाहीत रे माझ्याशी, पण मला ते हवेत. आणि तूही.
आज बोलते स्पृहाताईशी. काळजी घे. प्राजक्ता, आपण कुठे आलोय? हे सगळं काय आहे? आणि तू चल, मी सांगते तुला. ताई, हा दगडू. नमस्कार. म्हणून बहिणीला क्लास लावायचा होता? नाही नाही, ते काय मनावर घेऊ नका तुम्ही. आपण इकडे जवळच राहतो. तशी प्राजक्ता पण जवळच राहते, पण रस्ता थोडा लांबून आहे. मध्ये कुंपण आहे ना. प्राजक्तावर खरंच प्रेम करतोस? हो, साईबाबा शपथ. का? का म्हणजे आवडते आपल्याला, चांगली आहे. आणि काय नाही, आवडते बस. मला वाटतं तुम्ही इथेच थांबा. या सगळ्यातून काही निष्पन्न होणार नाहीये. तुम्ही ज्या रस्त्याने चाललाय तो रस्ता संपतो. नाही नाही, आपल्याला माहिती आहे ना, आपण इथे आहे प्राजक्ता बिल्डिंगमध्ये, पण आपल्याला तिकडे जायचं आहे. आपण डबल मेहनत करेल ना. बुर्जीपावची गाडी टाकेल आपण. आणि शिक्षणाचं काय? ती ज्या घरात राहते तिथे पैसा महत्वाचा आहेच, पण त्याही पेक्षा जास्त पत महत्वाची आहे. तुझ्यासारख्या मुलाने कितीही मेहनत केली, भजीपावच्या गाड्या टाकल्या, पैसा कमावला, तरी त्यांची बरोबरी करू शकणार आहेस का तू? कसं स्वीकारतील ते? तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर इज्जतवाले लोक आहेत ते. त्या इमारतीपर्यंत पोहोचायचं असेल ना, तर फक्त शिक्षणाचाच ब्रिज घेऊ शकतोस. आणि मला तरी ते शक्य वाटत नाहीये. म्हणून सांगते, इथेच थांबा, आत्ताच्या आत्ता. चल चल प्राजक्ता. तू परवांचं दगडू काय रे? नाही रॉकी, असा होता. चालू दे. अप्पा, दगडू अभ्यासाचंच पुस्तक वाचतोय ना, त्याच्यात हैदोस ठेवून वाचतो. अप्पा, मला एक सांगायचं आहे. बोल. आप्पा, मी ठरवलंय, आता आपण अभ्यास करणार, चांगला राहणार, परीक्षा देऊन कॉलेजला जाणार आणि खूप मोठा होणार. का जागेपणी पण स्वप्न दिसू लागेल. बघ, परत उतरली. अप्पा, मला दिसतंय इथून त्या बिल्डिंगी पर्यंत जायला ना एक ब्रिज आहे. 20 वर्ष झाली माका रिक्षा चालू, माका कसं दिसलो नाही तू ब्रिज? तसा नाही दिसणार का, शिक्षणाचा ब्रिज आहे.
इतकं दिसतं ना, बस. आप्पा, माझं वागणं स्तुत्य आहे ना? अरे आता गाळी कशात येतो? नाही नाही, माझं वागणं बरोबर आहे ना? तो बघित, देवा काळजी. तू जा, त्या ब्रिजवर जा. जाताना किती पण मीटर पडला ना तर काळजी करू नको. हे आप्पा जिवंत आहे अजून. जा, ब्रिजवर जा. अभ्यास कर रे लेखा, अभ्यास कर. आप्पा सांभाळून. काय ग आप्पांका काय झाला? दगडू, आप्पांचा त्रास नाही सहन होत माका आता. तू काहीतरी कर रे दगडू. हं, कर काहीतरी. अरे पण झाला काय? तू बोल. अक्काचा आशीर्वाद घाण ठेवला ना आप्पांनी. का? का म्हणून काय विचारतस? हा, 2-2 वर्ष क्लास लावला तुझ्यासाठी, त्याचे पैसे काय आभाळात नाही ले? तू काय गेलं नाहीस, उन्हाळक्या करत राहिलस, पर नापास झालंस. आप्पा फेडतायत आता पैसे. 18 तास रिक्षा चालवतात. की कोडून ओढून खांद्याचं पार भुगो झालो. कुणासाठी करतात रे हे सगळं? हा, कुणासाठी? तुझ्यासाठी ना. तू काय करत नाहीस रे दगडू, काय करत नाहीस तू? कर रे काहीतरी दगडू, कर आता. साला आपणच काय करत नाही, आपल्यालाच काय जमत नाही, आपणच काय कामाचं नाही रे. अप्पांनी आपल्यासाठी हक्काचा आशीर्वाद गहाण टाकली. आपल्याला परत 10वीची परीक्षा द्यायची आहे. त्यात प्रोजेक्टाचा बर्थडे पण आहे. पण आपण काय नाही करते. साला बदनाम आपण दगडू. साला आपल्याला असा काहीतरी करायचा ना त्याच्यामुळे आपली इज्जत वाढेल. आपण जे पेपर टाकतो ना त्यात आपलं नाव असेल, नाव. पण साला करायचा काय? मी बोलू? सायकल चालव. सलग 3 दिवस. आमच्या एरियन पक्कू तांदेलने चालवली होती 4 महिन्यापूर्वी. दादू जाम पैसा मिळाला. घेत काय चॅलेंज? चालेल. अभी नहीं तो साला कभी नहीं. अक्काचा आशीर्वाद खाली आहे का? येतं का कॉलेज पर्यंत? नाही साहेब, आज नाही. का? माझा मुलगा सलग 3 दिवस सायकल चालवणार आहे.
गाढवपणा आहे गाढवपणा. शाळेत जा म्हणावं, शिक्षण घे. हे असले तमाशे करून आयुष्यात काहीही होत नसतं. हो, ऑक्टोबरचा फॉर्म भरायचा, रिक्षा पण सोडवायची, त्यासाठीच चाललंय हे सगळं. आणि अभ्यास पण करतो. चांगलंय. येतोस का? ठीक आहे, बघतो दुसरी रिक्षा. चल. खरंच दिवस रात्र सायकल चालवतो की काय? म्हणजे पाय शिकू काहीतरी घेऊन. ठीक आहे, पाणी घ्या आधी. हा ठीक आहे. गेलं का पाणी घे. हळू 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 हळू. बरं वाटत आता. नाही नाही, उठू नको, पडून राहा तू. किती जमले रे? दादूस मोजतोय, 3-4 हजार तरी असतील. हे घ्या पानू. हा रे हळू. हा हा. अप्पा, आपली अक्काचा आशीर्वाद आपल्या दारातच दिसली पाहिजे. तुका घरातून बाहेर काढले नसते ना, तर तुका कळला नसता जगणं काय असतात. आता तू पेपरची लाईन टाकायची नाही, आता शिकायचा. मी आहे ना.
करतोय ग तो? तो होतोच, पण ठरवलंय काय? काहीच माहिती नाही. असंच होतं. म्हणजे तूही कोणावर प्रेम केलंयस? सांग ना. तुझ्यापासून लपवायची खरं तर काहीच गरज नाहीये. प्राजक्ता, मी गेलीये ग या सगळ्यातनं, म्हणून सांगतेय तुम्हाला. पण कोण होता तो? हाय. हाय. कशी आहेस? बरी आहे. आणि तू? बरं आहे. आलास? कधी इकडे नाही हवंसं वाटलं? आणि आता तू लहानही नाहीयेस. आई बाबा बाहेर गेलेत म्हणून मी प्राजक्ताला न्यायला आलोय. ते आलं लक्षात. राजू, हा, चल. येतो. येशील? चल. दादा, बाबा, तिचा आज बर्थडे आहे. बाबा, तू आपल्याला 10वीत फेल केला, बरोबर केला. आपण कॉपी केली ना, पण प्रेम मात्र मनापासून केला. इथे कॉपी नाही केली ना, इथे पास कर. इथे पास केलंस ना, चालत येईल आपण शिर्डीला. काय ग, वेळी अवेळी लोकांचे दरवाजे वाजवता लाज नाही वाटत? काका, प्राजक्ता घरात नाहीये ती. तू कोण? चंदा. वर्गणी मिळणार नाही. नाही काका, मी चंदा, प्राजक्ताची बेस्ट फ्रेंड आहे. ते वाढदिवस होता म्हणून सरप्राईज द्यायला आले होते. हा, ती गेली सिनेमाला. सिनेमाला? अहो, असं काहीच ठरलं नव्हतं. हं? ती अलका म्हात्रे नावाची मैत्रीण नाहीये का तिची? तिच्यासोबत गेली असेल बहुतेक. कोण अलका म्हात्रे? अलका म्हात्रे नावाची तुमची मैत्रीण नाहीये का? नाही. जरा आत येतेस का बाळा? हो. ये. आज ही पोरगी मेली माझ्या हातात. बाबा थांबा, बाबा ऐका माझा. बाबा बाबा तिला मारून काही होणार नाहीये. न मारता सुद्धा समजवता येईल. वल्लभ, तू मध्ये मध्ये येऊ नकोस. बाबा मी बोलू का तिच्याशी? माझं ऐकेल ती. म्हणजे तिने माझं न ऐकायला? ती माझी कोणीच नाहीये का? तू तरी कुठे ऐकलंस म्हणा? अजूनही असशील ना त्या स्पृहाच्या मागे मागे? हो आहे. आहे. आमचं हेच होतं म्हणूनच लांब केलं ना आम्हाला तुम्ही. स्पृहा आणि मला एकमेकांपासून लांब करता यावं म्हणून 5 वर्ष मला पुण्याला पाठवलं तुम्ही.
तिच्यापासून लांब केलं तोच. मला माझ्या आईपासून, माझ्या बहिणीपासून आणि माझ्या घरापासूनही दूर केलं तू. बाबा या सगळ्यामुळे माझं तिच्यावरचं प्रेम कमी झालंय असं वाटतंय तुम्हाला? आताही सगळं तसंच आहे. आता फक्त स्पृहाच्या जागी प्राजक्ता आणि माझ्या जागी तो दगडू. कसं समजत नाहीये बाबा तुम्हाला? या वयात असं काहीतरी होणं स्वाभाविक आहे. स्वाभाविक? तुझी बहीण आणि माझी मुलगी आहे. बोलताना जरा भान ठेवा. नाही बाबा, ती चुकली असेल, मान्य आहे मला, पण मारणं हा त्यावरचा उपाय नाही. प्लीज तिला. वल्लभ, तू मला शिकवू नकोस. चल ग, ते दोघे कुठे ते दाखव मला. अजून एका माणसाला भेटावं लागेल आपल्याला. बाबा ऐका ना माझा. बाबा मी काय म्हणतोय ते ऐकून तर घ्या. बाबा हो. राजू, आपल्याला मस्त घर असणार मोठं. त्याच्यासमोर ना एक बाग असणार मोठी, झाडं, फुलं, फळं. हा, पण आपल्याबरोबर दुसरं कोणी नको. तू आणि मी. तुला जे जे आवडतं ना ते थांबणार आपण. खूप मोठा माणूस होणार, गॅरंटी आहे ना आपल्याला. मला माहितीये तू माझ्यासाठी काहीही करशील. अख्खं जग जरी मला वेडं म्हणालं ना तरी हे खरंय, मला तूच आवडतोस. कुणाला आवडणार आहे हे? नाही नाही साहेब, तुम्ही बोलतास त्यात काहीच चूक नाही. आमची तुमच्याशी बरोबरी होऊच शकत नाही. तुम्ही केवढी मोठी माणसं. आम्ही आप्पा, मी हा भेदभाव नाही मानत. अरे पण उद्या नातेवाईकाने मला विचारलं तुझी मुलगी कुणाचा हात धरून पळून गेली तर काय उत्तर देऊ मी त्यांना? आणि हे त्यांचं वय आहे का करायचं? ते बघ माझं लेकरू केवढं आहे ते. अरे जग राहटी नाही पाहिले तिनं अजून. आप्पा, हे असले संबंध समाज खपवून घेणार नाही. प्रेम बरोबर असेल ना तर अख्खा जग जिंकेल आपण. आणि तुला तर जिंकलाच. आणि प्राजक्ता. आप्पा, ही विनंती समज किंवा काही, हे दोघं कधीही भेटता कामा नयेत. कधीच. चल. मला कसलंच टेन्शन नाही. तू आहेस ना. देखो मैंने देखा है ये एक सपना, फूलों के शहर में घर अपना, क्या समा. अरे वल्लभदा, बाबांनी घरी बोलवलंय तुला. का? काय झालं? बिल चुकला काय? नाही, तू बिल बरोबर दिलंस, त्यांचाच हिशोब चुकलाय. चल. आलाय तो. ये रे. मार्या, मी आहे ना इथे. खाली बस. मुळात चुकलंय तुझं. तुला अक्कल नाही. तुला तुझ्या मुलीवर लक्ष नाही ठेवता येत. ए पुढे हो. नाव काय तुझं? दगडू. अरे अरे दगडू, मला तर काही बोलायचंच नाही. कोण आहेस कोण तू?
ही असली घाणेरडी घाणेरडी पत्र लिहितोस तू? हे 143 काय, आय लव्ह यू काय, पप्पी काय, बदाम काय, शिट. काय करतोस? पेपर टाकतो. हातात बाई मला काहीच बोलायचं नाही. दादा पेपरवाला पेपरवाला. अरे तुझ्या लक्षात कसं आलं नाही? आणि तू शिक्षिका आहेस ना तू? आमच्याकडच्या मुलींकडे बघण्याची लायकी तरी आहे का रे तुझी? प्राजक्ता, ह्या असल्या मुलाला पसंत करेल असं नाही वाटत ना. यानेच काहीतरी केलं असेल. ते सिनेमात दाखवतात ते जीवे मारण्याची धमकी दिली असेल, नाहीतर आत्महत्या करीन तू नाही म्हणालीस तर, असं काय म्हणाला नाहीस ना रे तू? या असल्या मावाल्यांना चांगला ओळखतो मी. मुळात चूक तुझी झालेली आहे. अरे उकिरड्याच्या शेजारी घर घेतलं की घरात घाण वास येणार, नको नको ते आजार होणार, हे लक्षात कसं नाही आलं तुमच्या? काय म्हणणं आहे तुझं? काय रे? प्राजक्ता कुठे? बाबा मी आहे ना. बस घाले. तू ना माठ तो माठच राहिलास. छे 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 छे. पाहवत नाही मला हे सगळं. प्राजक्ताला बोलवा. राजू हा, बाहेर आहे का? प्राजक्ता, गेल्या 4 महिन्यात आपल्यात जे झालं ते काय होतं? सांगून टाक या सगळ्यांना. की आपल्यात जे होतं ते प्रेम होतं. आपल्यात जे होतं ते प्रेमच होतं ना? तू हा बोललीस काय किंवा मग नाही बोललीस काय? हा पण नाही येणार परत तुझ्या आयुष्यात, कारण आपल्यामुळे होणारा त्रास बघवणार नाही आपल्याला. फक्त तू सगळ्यांसमोर सांग की आपल्यात जे होतं ते काय होतं? प्रेम की टाइमपास? आई अगं आता मारून काय उपयोग? आमच्या मुलांनी असं काही केलं असतं तर ह्यांनी गावभर केलं असतं. आता कळलं आपल्याला. आपण शिकला नाही पण आपल्याला बोलता येतं. तू शिकली पण तुला बोलता नाही येत. जातो आपण. पुन्हा कधी नाही येणार तुझ्या आयुष्यात. साईबाबा शपथ. जातो काका. शोध
टाइमपास आहे यार, पण तू तर जामच सिरियस मॅटर केला. दादूस तुझा टाइमपास तुला चोरून गेला रे. टाइमपास नव्हता तो, आपल्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट टाइम होता. ती गेली पण आपल्याला टोटल बदलून गेली. आता आपण शिकणार, खूप मोठा माणूस होणार, टायवाला, आणि प्राजक्ताला दाखवून देणार की आपला लव्ह खरा होता, टाइमपास नव्हता.